बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी आपण बघितलं एरंजड परिसरामध्ये एक सासरी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर अद्यापही कारण जे आहे ते स्पष्ट होत नाहीये. सांगितलं जाते की पोस्टमॉर्टमसाठी पुढे जे आहे रिपोर्ट देण्यात आलेले आहे, बळी घेऊन गेलेले आहे आणि रिपोर्ट्स अद्यापही आलेले नाहीये. परंतु नेमकं काय कारण आहे, मृत्यू का झाला, काही उघड होत नाहीये. आपण सध्या बघत आहोत की त्या मृत महिलेच्या घरचे सर्व काही जे नातेवाईक आहेत, बहिणी आहेत, त्या इथे आलेल्या आहेत, न्याय मागतायत. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण ते जाणून घेऊया. काय झालंय आता सध्या, नंतर पोलिस काय बोलतात की काय अपडेट्स आहे? पोलीस असं बोलतात आमचा तपास चालू आहे, पण त्यांचा तपास लय स्लो मध्ये चालू आहे. पास नाही आपल्याला पटापट. आज त्याला अटक व्हायला पाहिजे होती. आज तो इकडे तिकडे फिरतं. आज तो त्यांनी रिपोर्टिंग मध्ये बोलले का आधार कार्ड मी बनवलाच नाही. आधार कार्ड बनवला नाही तर मग हा फोटो कुठून आला? हा फोटो आला कुठून? त्याच्या बायकोचं नाव आहे त्याच्यावर, आणि दुसऱ्या मुलीचा फोटो आहे. हा आला कुठला आधार कार्ड? आधार कार्ड नंबर बायकोचाच आहे आणि फोटो त्या मुलीचा आहे. आणि त्या मुलीसोबत काय होतं ते नाही, ते सगळं मुलगा बोलेल. मी त्याला प्रश्न विचारते, तो बघा कसं बोलतो. बाबू मम्मीला पप्पा मारत होते? हा, कधी कधी. आणि मम्मीला पप्पाला जेवायला कोण द्यायचा? आई त्यांची. त्यांची आई. हा, म्हणजे तुझी मम्मी का आई? आई. हा. आणि मम्मी आजारी असायची का? असाची. काय आजार होता मम्मीला? काय दुखत होता मम्मीचा? दाढ. तर मग पप्पा पैसे दिले दवाखान्यात झाला. नाहीच दिलं पैसे दवाखान्यात जायला. मम्मीचा मोबाईल कधी फोडला? मम्मीचा मोबाईल होता का? हा, होता पहिले. मग नंतर पप्पा भिंत आपटला. ज्या वेळेस तिने आधार कार्ड दाखवला त्यावेळेस तिचा मोबाईल आपटून टाकला. ठेवला नाही, तिचा फोन आपटून टाकला. त्यावेळेस तिला मारली पण घरामध्ये. तो लहान मुलगा आहे ना, तिथूनच प्रकरणाला जास्त सुरुवात झाली. असं माझ्या आता सध्या काय आता काय सुरू आहे? जेव्हापासून आधार कार्ड तिने दाखवलं मोबाईल मध्ये का आधार कार्ड कुठून आलेलं आहे, त्याच्यानंतर तिथून त्यांनी तिचा मोबाईल आहे ना तो त्यांनी भिंतीवर आपटलेला आहे. मोबाईल भिंतीवर आपटून फुटलेला आहे. त्याच्यानंतर तिला मोबाईल दिला नाही. घरच्यांशी बोलणं व्हायचं, पण ती जेव्हा मोबाईल हातामध्ये असेल म्हणजे इकडून तिकडूनच कॉन्टॅक्ट व्हायचा असा, तर जेव्हा बोलणं व्हायचं वगैरे असं. त्याच्यानंतर आम्ही त्याला समज दिलेली, सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा एकदा समज दिलेली की याच्यानंतर प्रकरण काही पुढे. त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट तिला मारून टाकण्यात आलेली आहे. तिला मुलांना शाळेत पोलीस बोलतायत प्रोसेस चालू आहे. त्यांचे जे सॅम्पल जे घेतलेले आहेत टेस्टसाठी, ते सॅम्पल काल 11-12 वाजेपर्यंत घेतलेले आहेत. ते सॅम्पल अजूनही पोलीस स्टेशनला आहेत. ते टेस्टला जायला हवे होते येतपर्यंत. जो स्लो प्रोसेस चालू आहे, एकदम फास्ट प्रोसेस पाहिजे आम्हाला. आणि कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आला पाहिजे. पोलिसांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का काय का ह्या गोष्टी याच्यावर आपला संशय आहे. असं म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे आमच्या पोरीसाठी. अशी आज आमची मुलगी हे झाले, उद्या अशी मेल कोणावर येऊ नये म्हणून आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे. माझ्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. जाणार नाही इथून, आम्ही इथंच बसून राहणार आहोत, असे आमचे विचार. झालीच पाहिजे. काके त्याला अटक झाली ना तरच आम्ही घरी जाऊ, नाही तर घरी कोरवल्यावरून आलेले. त्याला अटक होईल तेव्हाच निघू आम्ही. तो बोलतो ना मी मारली नाही, मग तू कलाकांच्या कार्यक्रमाला आलाच नाही तर तू त्या मुलग्याला घेऊन का आला नाही? लहान मुलगा आम्ही नेला असेल. ठाण्यातल्या पण त्या मुलाला त्यांनी पळवला. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून लहान मोठ्या मुलाला लाईट घालून दवाखान्यातल्या पळवले त्यांनी, ठेवला नाही. स्वतःच्या पत्नीच्या अंतिम हा, तरी सुद्धा आला नाही का? ते केला नव्हता ना गुन्हा, मग त्यांनी पुढे यायचं होतं ना. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. त्याला अटक झालीच पाहिजे. हेच न्याय पाहिजे आम्हाला, दुसरा काही नाही. अटक झाल्याशिवाय आम्ही इथं हलणारच नाही. आम्ही घरी जाणार नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अटक झालीच पाहिजे. योगेश मेहरला अटक झालीच पाहिजे. आणि त्याला मदत करणाऱ्याला पण अटक झालीच पाहिजे. नरेश मेहर यांना अटक झालीच पाहिजे. त्यांची हत्या
पहिले शिवाय द्यायच्या मारायच्या बोलतं त्या सांगता का सांगता तो पूर्ण म्हणजे त्यांनी सगळ्यांनी चाल केलाय तिचा. आणि पप्पा फोनवर बोलायला जायचे ते पण सुद्धा सांगता पोरगा. पप्पा फोनवर बोलायला जायचे रात्री. भयंकर प्रकार आहे. आता तसं दुसरं कोणावर येऊ नये हीच आमची विनंती आहे. त्याच्यासाठी सगळे सकाळपासून काही अपडेट्स मात्र तेवढंच त्यांनी सांगितलं. कधी बोलवलंय बरं पोलिसांनी काही? आता आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही. योगेश मेहरला अटक झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. झालीच पाहिजे कुटुंबाला झाली पाहिजे. हर्षदाला पण अटक झालीच पाहिजे. त्यांच्या आईला पण अटक झालीच पाहिजे. आज फॅमिलीने आज त्रास देऊन तिचा जीव घेतलेला आहे. पूर्णपणे छल करून तिचा जीव घेतलेला आहे. तिला मारलेली आहे तिला. तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. सगळ्या कोणाच्या असं होऊ नये म्हणून सगळ्यांनी मदत केली पाहिजे सगळ्या या विषयासाठी. आणि फोन घेऊन द्यायला भाऊ बोलला होता तिला कमी त्याला तिला फोन घेऊन देतो पण पप्पा नाही बोलता तो पोरगा सांगतच होता. बोलतो नको देऊ फोन घेऊन तिला बोलतो मी देईन बोलतो नंतर घेऊन बोलतो. तुम्ही आता पोलीस स्टेशनला आलेला तर त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं आणि पुढचं काय सांगितलं त्यांनी? आता सांगितले तुमची केस ज्या सरांकडे होती ना त्या सरांकडून आता पुढच्या दुसऱ्या सरांकडे गेलेली असं सांगण्यात आलेलं आहे. जे सर होते त्यांच्याकडे जर आमची केस जर राहिली असती तर म्हणजे असं बरं वाटलं असतं आम्हाला. कारण की ते सरांचा कॉन्टॅक्ट वगैरे होत होता आमच्याशी. सगळ्या गोष्टी ते वेळेवर सांगत होते आम्हाला. काय वाटतं आता प्रोसेस व्यवस्थित सुरू आहे सगळी? आता त्यांच्याकडे गेलेली त्यांच्याकडे गेल्यानंतर अजूनही सॅम्पल आहेत ते गेलेले नाहीत. त्याच्यामुळे प्रोसेस स्लो चालू आहे. सॅम्पल एवढ्याला जायला पाहिजे होते. गेले नाही आतापर्यंत सॅम्पल का नाही गेले? वरून त्यांना प्रेशर असेल प्रेशर करायला पाहिजे ना. सॅम्पल त्यांच्या हातात भेटलेले आहेत काल. मग अजून एक दिवस पण उलटला त्याच्यावर तरी अजून ते गेले का नाही? कशामुळे तुम्ही थांबवलेत? ते सांगतात सोमवारी जातील. उद्या बोलतात रविवार आहे. त्याच्यानंतर सोमवारी सॅम्पल नेले जातील. आम्हाला न्याय कधी मिळणार मग? आता 3 दिवस झाले आम्हाला न्याय नाही भेटला. आज आम्हाला जाऊ शकले असते ना. आज सॅटर्डे होतं तरी सॅम्पल जाऊ शकले असते. सकाळपासून सॅम्पल गेले असते. कालचा अर्धा दिवस होता त्यांच्याकडे. अजूनही सॅम्पल गेलेले नाहीयेत. संपूर्ण प्रकार जो आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या हे संपूर्ण कुटुंबातील जे काही सदस्य आहेत ते बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकाजवळ आलेले आहेत आणि न्याय मागताय. खरं तर पोलीस सुद्धा त्यांचं काम जे आहे ते करतायत परंतु कुठेतरी या ठिकाणी स्लो गतीने काम सुरू आहे का असं त्यांची मागणी जी आहे ती येते. त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर जे काही असेल ते तपास करण्यात यावा. तुम्हाला काही संशय जो आहे तो होता तर त्याच्यानंतर काही माहिती मिळाली का नेमकं काय झालं काय नाही किंवा त्यांच्या घरच्यांकडून येऊन ते काही बोलले का? तिसऱ्याचा कार्यक्रम होता तर ते आले होते का? कोणी नाही एक पण माणूस त्यांचा कोणीच नाही यायला. मग ते यायला पाहिजे होतं ना तिथेशी कार्यक्रमासाठी. आज ती माता एसी मध्ये घरी झोपून राहिल्यात. त्यांना काही फरक नाही. मोठा मुलगाला पळून नेला त्यांनी मोठ्या मुलाला पण पाठवला नाही. आज नाही काल पण नाही माहितावर पण नव्हता आला. आज पण नाही आला. या लहान मुलाने आग्नी दिली आणि त्याचा तो पण प्रयत्न आहे त्याला पळून न्यायचा. असं का वाटतं तुम्हाला? असं का म्हणजे तो स्वतः बोलतं माझ्या मुलाला माझ्याकडे पाहिजे. तो आता पण बोलत तोंड बांधून जातात बोलतो. किती माणसं तोंड बांधून येतो. त्याला त्रास देत आहेत का ते कोणी? त्याला असं वाटतं मला पळून नेतील ती. त्याला असं तो आम्हाला सांगतो तोंड बांधून येतात लोक बोलतात. तो बघा सांगतो ते निघत तोंड मारून गेल तर काही माणसं काय मागणी आता? किती वेळ थांबणार आहात तिथे अजून? आम्ही त्याला अटक झाल्याशिवाय तोपर्यंत जाणारच नाही इथून. आमची कंप्लेंट नोंदल्याशिवाय आम्ही खबरच भेटले फक्त खबरच भेटले त्याच्यामुळे आम्ही पुढे जास्त ऍक्शन करू शकत नाही. त्यांची चालू आहे प्रोसेस पण हळूहळू चालू आहे. एवढं आज 3 दिवस झाले त्यांनी मारून तो शांतपणे बसलेला आहे. सोडले कसं काय? आज आमची बहीण आहे त्याच्या जागी उद्या दुसऱ्या कोणाची तरी बहीण असेल. त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. योगेश मेहरला अटक झालीच न्याय हा मिळालाच पाहिजे. ठीक आहे ना? धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नाली सर.